व्यक्तीचा आपण देव केला ना की मग संपला विषय. त्याला काही माफच नसतं. जसं आपण भारतात म्हणतो की स्त्रीला देवी करून टाकलंय, तर मग म्हणजे आता संपला ना विषय. आता तिने काय सहन करावं, तिने बलिदान करावं, तिला 8 हात असावे, त्या 8 हातात तिने वेगवेगळ्या गोष्टी धराव्या. म्हणजे आधी तिने झारे आणि तवे धरलेच आहेत, आता तिच्या हातात लॅपटॉप आणि काय फाईली पण द्या. आता तिने तेही धरायचं. पण म्हणून ते झारा तवा तुम्ही काढून नाही घेतलाय, तुम्ही काय हात जोडले अजून 4 आणि त्याच्यात अजून 10 अजून गोष्टी दिल्या. तर मग म्हणजे आणि मग हे तीच करू शकते कारण ती अष्टभुजा असते. अरे कोणी सांगितलंय? या कॉन्सेप्टचा इतका त्रास होतो ना मला. त्या गोष्टी तर ठेवाच खाली, मी म्हणते हातही काढून ठेवा 4-5 त्यातले. काहीच गरज नाहीये. 2च हात आहेत आपल्याला आणि पुरुषांनाही. त्या 2 हातात जेवढं मावेल तेवढं धरा आणि चाला पुढे. काही गरज नाही 8 हात स्प्राउट करायची. पण हे आता तिची देवी करून टाकली ना, आणि तरी तिने चेहरा हसतमुखच ठेवायला पाहिजे आणि तिच्या डोक्याच्या मागे वलयच असलं पाहिजे. म्हणजे तर मला असं वाटतं की तुम्ही देव नका करू कोणाचा. मग देव करून टाकला ना कोणाचा की संपला विषय. मग त्यांनी हे असं कसं आहे, ते असं कसं करूच शकत नाही. अरे माणूस आहे तो. माणसं